बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 74 40 40 70 77। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। कळवण तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले। शेतकऱ्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करा। दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करा। कळवण खुर्द परिसरात अलीकडेच घडलेल्या एका तरुण अपहरण होण्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला। या घटनेचा तपास सुरू असतानाच काही समाजकंटकांनी या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती गंभीर बनली होती। सत्य परिस्थिती अजून स्पष्ट झाली नसतानाही आदिवासी समाजातील काही घटकांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ठिय्या आंदोलन छेडले। या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक करीत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, तसेच शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामुळे दोन समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवीत बेपत्ता तरुणास त्याच्याच घरातून ताब्यात घेतले। त्यामुळे हा बनावट प्रकार समोर आलाय। याचा निषेध म्हणून आज सोमवार रोजी कळवण तालुक्यातील शेतकरी बांधव एकत्र येत कळवण पोलीस स्टेशन येथे जमले। दरम्यान संबंधित शेतकरी पितापुत्रावर दाखल झालेले खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे मागील 2 दिवसांपासून काही समाजकंटकांनी कळवण पोलीस स्टेशन बाहेर जो उन्माद माजविला होता त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे व सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाचा हेतू सत्यशोधन नसून एका विशिष्ट समाजवर्गाला बदनाम करण्याचा आहे। काही स्वार्थी स्वयंघोषित संघटनांचे पदाधिकारी आणि समाजकंटक यांनी मिळून या घटनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असून गावातील शांतता भंग केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी जी घटना घडली त्याचा पुनरावृत्तीचा कट येथे रचला गेलाय, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले। कळवणमध्ये जो काही प्रकार झाला, आदिवासी बांधवांनी कचेरीच्या बाहेर थांबून मोठ्या प्रमाणात दबाव वाढवला आणि दगडफेक केली आणि पोलिसांनाही दगडफेक केली, पत्रकारांचे डोके फुटलेत। म्हणजे इतिहासात इथून मागे असा प्रकार कधीही झाला नाही। ही अतिशय निंदनीय बाब आहे। आदिवासी बांधवांनी असं करायला नको होतं। त्यांचा मास्टर माइंड कोण आहे, कोण नेते आहेत चुकीचं त्यांना मार्गदर्शन करणारे, यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी शोधून अटक केली पाहिजे। कारण आदिवासी बांधव, शेतमजूर आणि शेतकरी यांची एकमेकांची नाळ आहे, ती निश्चितपणे त्यांचे संबंध सलोख्याचे राहिले पाहिजेत असे मी या ठिकाणी म्हणेन। परंतु जे काही चाललंय ते अतिशय चुकीच्या दिशेने आणि जे शेतकरी आहेत बापू त्र्यंबक शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल यांच्यावर या समोरच्या व्यक्तीने खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। ॲट्रॉसिटी पोलिसांवर दबावाने ॲट्रॉसिटी दाखल करायला भाग पडली आणि त्यांना अटक केलेली आहे। आणि त्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी पोलीस यंत्रणा सतर्क होऊन त्यांनी शोध घेऊन आणि ज्या व्यक्तीला मारून टाकलं, गहाळ केलं असा जो काही आरोप पोलिसांकडे केलेला होता, ती व्यक्ती त्याच्याच घरात त्या ठिकाणी आढळून पोलिसांना मिळाली आणि संपूर्ण हा कट रचलेला होता। आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर एकही दगड कुठे सापडणार नाही, परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली, हा निश्चितपणे सुनियोजित असा कट होता असे या ठिकाणी आम्ही समजतो। आणि आमचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे, जे अतिरेकी प्रवृत्तीचे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी हे घडून आणलं, चित्रफितीत जे काही दिसत आहेत, या सगळ्यांना अटक व्हावी आणि पोलीस बांधवांना पण त्या विषयाचा न्याय मिळायला पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे। आणि त्वरित ज्याच्यावर खोटा गुन्हा दाखल ॲट्रॉसिटी केलेली आहे त्या शेतकऱ्याची त्वरित जेलमधून मुक्तता व्हावी अशी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करतो। या घटनेनंतर शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे। आंदोलन शांत करण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच शेतकरी वर्गाने संयम राखला असला तरी आंदोलनकर्त्यांच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याची संतापजनक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। शासकीय मालमत्तेचे नुकसान कोणी केले, त्याची भरपाई जबाबदारी कोण घेणार? निरपराध शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना शिक्षा कधी होणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। आम्ही न्यायाला विरोध करत नाही, पण खोट्या आरोपांच्या आडून जातीयतेचे विष पसरवणाऱ्यांना शासनाने शिक्षा केलीच पाहिजे अशी मागणी स्थानिक तरुण शेतकऱ्यांनी केली आहे। संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे, निरपराधांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, तसेच कायदा मोडणाऱ्या समाजकंटकांना कडक शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी आता कळवण खुर्द व कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे।
मराठी केसरी न्यूज मुख्य संपादक दीपक सोनवणे, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।